ओके, सो फायलम चॉर्डेटा दोन सब फायलम मध्ये डिवाइड केला आपण. फर्स्ट जो सब फायलम आहे, that subphylum it is known as Protochordate, and second subphylum it is the Euchordata. True chordates याच्यामध्ये इन्क्लूड होतात. Euchordata मध्ये vertebrata हा फायलम सब फायलम आहे. vertebrata जो आहे तो सब फायलम आहे आणि फायलम जो आहे तो कॉर्डेट आहे. पुन्हा विसरू नका की जे हायरार्कीचे नेम तुम्हाला दिले जातात, किंगडम, सब किंगडम, फायलम, सब फायलम, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कुठे डिव्हिजन म्हटले, कुठे क्लास म्हटलेले. सो कॉर्डेटा हा फायलम आहे आणि युरोकॉर्डेटा, सेफलोकॉर्डेटा आणि वर्टिब्राटा हे जे आहे ते सब फायलम आहे. ओके, यामध्ये इथे लिहिते सब फायलम वर्टिब्राटा. ओके, आता सब फायलम वर्टिब्राटा मध्ये पहिली गोष्ट सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची, दॅट इज देअर नोटोकॉर्ड. Their notochord is replaced by cartilaginous or bony vertebral column. ठीक आहे, काय सांगितलं बघा, वर्टिब्राटा कॉर्डेटाच्या अंडरच येतात कारण यांच्याकडे नोटोकॉर्ड असतो. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की वर्टिब्राटाकडे नोटोकॉर्ड आहे किंवा नाही. नोटोकॉर्ड असतो फक्त एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये. जेव्हा हे एम्ब्रियो अडल्ट मध्ये डेव्हलप होतात तेव्हा एकतर त्यांचा नोटोकॉर्ड जो आहे तो वर्टेब्रल कॉलमनी रिप्लेस होतो. तर तो वर्टेब्रल कॉलम जो आहे तो एकतर कार्टिलेजिनस असतो, कार्टिलेज पासून बनलेला असतो किंवा तो बोन पासून बनलेला असतो. आपला वर्टेब्रल कॉलम बोनी आहे, बोन पासून बनलेला आहे. सो हा जो वर्टिब्राटा हा सब फायलम आहे तो पुढे दोन सुपर क्लास मध्ये डिवाइड होतोय, सॉरी दोन डिव्हिजन मध्ये डिवाइड होतोय. ओके, यातलं फर्स्ट डिव्हिजन आहे अग्नाथा. डिव्हिजन अग्नाथा आणि दुसरं डिव्हिजन आहे ग्नाथोस्टोमाटा. ग्नाथोस्टोमाटा. प्रत्येक वर्डला काहीतरी मीनिंग असतं मुलांना. तुम्ही जर वर्डचं मीनिंग लक्षात घेतलं तर तुम्ही ती टर्म कधीच विसरणार नाही. या ठिकाणी अ म्हणजे ॲक्सेंट आणि ग्नाथा म्हणजे जॉज. ओके, सो या ठिकाणी जॉज जे आहे, जॉज आर ॲक्सेंट यांच्या माउथ मध्ये, जबड्यामध्ये, माउथ मध्ये आपल्याला जसं अप्पर लोअर जॉ आहे, यातला लोअर जॉ मोएबल आहे आणि मोएबल असल्यामुळे आपल्याला बोलता येतं, फूड मटेरियल क्रश करता येतं. सो असे जे जॉज आहेत ते यांच्याकडे नसतात, म्हणून याला आपण अग्नाथा असं नेम दिलेले. सो अग्नाथा ए मीन्स ॲक्सेंट अँड ग्नाथा मीन्स जॉज. and in gnathostomata, gnatha means jaws and stomata means mouth. They have jaws in mouth. यांच्या माउथ मध्ये जॉज प्रेझेंट असतात म्हणून या फायलमचं नेम दिले, सॉरी या डिव्हिजनचं नेम आहे ग्नाथोस्टोमाटा. आता अग्नाथा जो आहे याच्या अंडर आपण एकच क्लास जो आहे तो स्टडी करणार आहोत आणि त्या क्लासचं नेम आहे सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटा. पुन्हा एकदा स्टोमाटा म्हणजे माउथ आणि सायक्लो म्हणजे सर्क्युलर. ओके, क्लास आहे सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटाच्या पुढे क्लास हा वर्ड यूज केलाय, अग्नाथाच्या पुढे डिव्हिजन हा वर्ड यूज केलेला आहे, वर्टिब्राटाच्या पुढे सब फायलम आणि कॉर्डेटाच्या पुढे फायलम. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सायक्लोस्टोमाटा मीन्स सर्क्युलर माउथ. यांचं माउथ जे आहे सर्क्युलर असतं, कंप्लीट गोल असतं. सो दे आर नोन ॲज सायक्लोस्टोमाटा. सो इथपर्यंत कळलं का? यूकॉर्डेट म्हणजे ट्रू कॉर्डेट, ज्यांच्याकडे सगळ्यांकडे एंटायर बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे आणि तो नोटोकॉर्ड त्यांच्याकडे आयुष्यभर असणार आहे. तर बघा, यूकॉर्डेट्स मध्ये सब फायलम सांगितला वर्टिब्राटा. वर्टिब्राटाचे दोन डिव्हिजन केले. वर्टिब्राटा म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये, पण जेव्हा हे डेव्हलप होतात, अडल्टमध्ये डेव्हलप व्हायला लागतात, तेव्हा यांचा नोटोकॉर्ड वर्टेब्रल कॉलमने रिप्लेस होतो. नेक्स्ट सब फायलम वर्टिब्राटा दोन डिव्हिजन मध्ये डिवाइड होतोय, अग्नाथा अँड ग्नाथोस्टोमाटा. इन अग्नाथा jaws are absent and in gnathostomata jaws are present. ओके, अग्नाथा एकच क्लास आहे, सायक्लोस्टोमाटा अजून एक आहे पण तो एक्सटिंक्ट आहे, म्हणजे त्यातले ऑर्गॅनिझम आता अर्थवरती अस्तित्वात नाही.
सायक्लोस्टोमाटामधले ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. सो सायक्लोस्टोमाटा मीन्स सर्क्युलर व्हाल्व. तर ग्नाथोस्टोमाटा जो आहे हा ग्नाथोस्टोमाटा मेनली दोन सुपर क्लास मध्ये डिवाइड होतो. येस, आता मी टर्म यूज केली सुपर क्लास, नॉट क्लास. इथे लिहायचं आपल्याला सुपर क्लास. कोणता सुपर क्लास आहे बघा. ठीक आहे, पहिला ग्नाथोस्टोमाटामध्ये पहिला सुपर क्लास आहे पायसेस. ठीक आहे, आणि इकडे दुसरा सुपर क्लास आहे. ठीक आहे, सेकंड सुपर क्लास इट इज टेट्रापोडा. टेट्रापोडा इथपर्यंत लिहा. माझी जागा संपलेली बोर्डवरची, सो मी रफ करणार आहे आता. सो पायसेस complete. Yes, so gnathostomata they are divided into two superclass Pisces and Tetrapoda. So we are going to learn further classification of Pisces and Tetrapoda. Yes, next is in case of the Pisces, it is superclass, and second superclass is vertebrate. Sorry, not vertebrate, it is tetra. So I told you that in Pisces all types of fish are included. So mainly two, quadrichthyes and ostichthyes. When these two types of fish are included in this, quadrichthyes and second one is ostichthyes. See, chondrine means cartilage. Ichthyes means fish. Ichthyes means fish. So quadrichthyes means cartilaginous fish are there. And ostichthyes, in ostichthyes, osteol means bone. And ichthyes means fish. So bony fish are included under the ostichthyes. Next is tetrapoda, means those organisms who have four limbs. ज्यांच्याकडे फोर लिम्स आहेत ते सगळे टेट्रापोडा मध्ये इन्क्लूड होतात. मग टेट्रापोडा मध्ये कोण कोण येतं? सो सगळ्यात फर्स्ट आहे तो म्हणजे ॲम्फिबिया. ॲम्फिबिया आफ्टर ॲम्फिबिया ते जाती क्लास. आता जे काही सांगते ते क्लास आहे. हे दोन्ही सुद्धा क्लास आहेत. पायसेस आणि टेट्रापोडा सुपर क्लास होते. आता त्यांच्या डिव्हिजन क्लास मध्ये झालंय. पहिला क्लास आहे ॲम्फिबिया, दुसरा क्लास आहे रेप्टिलिया. Next is aves and last is mammalia. ठीक आहे, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स अँड मॅमेलिया या फोर क्लास मध्ये टेट्रापोडा डिवाइड होतो. ॲम्फिबिया, ॲम्फी मीन्स बोथ, ॲम्फी मीन्स बोथ अँड बायोस मीन्स लाईफ. दोन टाईपचे लाईफ जगणारे ऑर्गॅनिझम आहेत, वॉटर ॲज वेल ॲज लँड. जमीन आणि पाणी दोन ठिकाणी हे राहू शकतात, म्हणून याला नेम ॲम्फिबिया असं दिलेलं आहे. ॲम्फी म्हणजे बोथ आणि बायोस म्हणजे लाईफ. रेप्टिलिया, रेप्टिलिया याच्यामध्ये बघा रिपेअर मीन्स टू क्रीप. रिपेअर मीन्स टू क्रीप. क्रीप करणारे किंवा क्रॉल करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते या फायलममध्ये येतात. यांना एकतर लेग्स नसतात जसं की स्नेक, किंवा असले लेग तर खूप छोटे असतात जसं की लिझार्ड आपण बघतो. त्यामुळे त्यांना त्यांची बॉडी जास्त वरती लिफ्ट करता येत नाही ग्राउंड पासून, त्यामुळे त्यांना ग्राउंड वरती क्रीपिंग करावं लागतं. सो दोज ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन रेप्टिलिया. एव्स, एव्हियन मीन्स बर्ड, फ्लाइंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते एव्स मध्ये इन्क्लूड होतात. आणि मॅमेलिया, मॅमल, दिस वर्ड अराइज फ्रॉम दी मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड या सगळ्या ऑर्गॅनिझमकडे मॅमरी ग्लँड्स असतात आणि या मॅमरी ग्लँड्स मध्ये ते त्यांच्या यंग वनच्या
साठी मिल्क प्रोड्यूस करतात। आय होप तुम्हाला समजलं असेल। व्हर्टिब्राटा सब फायलम व्हर्टिब्राटा बिकॉज व्हाय दे आर नोन ॲज व्हर्टिब्राटा बिकॉज इन these organism notochord present only in the embryonic stage and when they get developed their notochord is replaced either by cartilaginous or by bony vertebral column and because of that vertebral column they are known as vertebrata। Next, vertebrata further divided into two superclass, Pisces and Tetrapoda। In Pisces, all types of fish are included, and in Tetrapoda, tetra means four and poda means limb. Those organisms which possess limbs, four limbs, those are included in Tetrapoda। Next one is, in case of the Pisces, they are divided into two class, Osteichthyes and Chondrichthyes। Chondrichthyes means cartilaginous fish and Osteichthyes means bony fish। जर तुम्ही फिश खात असाल तर माहिती असेल काही फिश जे आहेत त्यांच्या बॉडीमध्ये जास्त काटे नसतात, तर ते काटे म्हणजे त्यांचे बोनी एंडोस्केलेटल आहे आणि काही फिश मध्ये खूप असतात। ओके, सो ते त्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे। आणि टेट्रापोडाचे 4 क्लास आहेत, एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स अँड मॅमेलिया। एम्फिबिया जे लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी राहू शकतात, रेप्टिलिया म्हणजे क्रॉल करणारे ऑर्गॅनिझम, एव्स म्हणजे बर्ड्स आणि मॅमेलिया म्हणजे ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहेत जे मिल्क प्रोड्यूस करू शकतात, यांना म्हटलं जातं मॅमेलिया। ओके, पटकन हे नोट करा चार्ट व्यवस्थित सगळ्यांनी। मी मीनिंग घेऊन दिलेले, जर तुम्ही मीनिंग दिलं तर तो क्लास लक्षात ठेवायला तुम्हाला हेल्प होईल। जिथं तुम्हाला मीनिंग माहिती नसेल, अजून हवं असेल तर मला सांगा। येस, कंप्लीट, डन, व्हेरी गुड, Rushan have completed। Okay, now I am going to ask the question on this chart। तुम्हाला जर हा चार्ट समजलेला असेल तर पुढचे कॅरेक्टरिस्टिक पटपट समजायला मदत होईल। ओके, सो बघा, फर्स्ट आपण बघितलं की 10 फायला आहेत, शेवटचा फायलम म्हणजे Chordata। नाउ टेल मी, फायलम Chordata इज डिवाइडेड इनटू 3 सब फायलम। टेल मी द नेम ऑफ 3 सब फायलम, क्विक सांगायचे फक्त। टेल मी द नेम ऑफ 3 सब फायलम, कोणत्या 3 सब फायलम मध्ये Chordata डिवाइड होतो? फास्ट, व्हेरी गुड, अनुष्का, ऋतुजा, व्हेरी गुड। फर्स्ट इज Urochordata, सेकंड इज Cephalochordata, yes, and ऋतुजा have given Cephalochordata and last is Vertebrata, very good। आता या तिन्ही मधला डिफरन्स तुम्ही मला मगाशी सांगितलं होता। हा ऋतुजा, व्हेरी गुड। मेन 2 क्लास आहेत ऍक्च्युअली, अक्रॅनिएटा आणि क्रॅनिएटा। क्रॅनिएटा मध्ये Vertebrata इन्क्लूड होतात आणि अक्रॅनिएटा मध्ये Urochordata and Cephalochordata इन्क्लूड होतात। या पॉइंट वरती क्वेश्चन विचारलेला आहे, Urochordata and Cephalochordata टुगेदरली दे आर नोन ॲज प्रोटोकॉर्डेट्स। ओके, हे स्टेटमेंट एनसीईआरटी मध्ये आहे। नेक्स्ट आपण बघितलं ते म्हणजे व्हर्टिब्राटा। व्हर्टिब्राटा जो आहे तो पुढे 2 डिव्हिजन मध्ये डिवाइड होतो। मला डिव्हिजनचे नेम सांगा पटकन, कोणत्या 2 डिव्हिजन मध्ये व्हर्टिब्राटा डिवाइड होतो? व्हेरी गुड, अग्नाथा अँड सेकंड वन इज ग्नाथोस्टोमाटा। अग्नाथा, अ मीन्स ॲब्सेंट आणि ग्नाथा मीन्स जॉज, व्हेरी गुड। सो यांच्याकडे जॉज नसतात आणि ग्नाथोस्टोमाटा म्हणजे ज्यांच्या माउथमध्ये जॉज आहे त्यांना म्हणायचं ग्नाथोस्टोमाटा। अग्नाथामध्ये आपण एकच क्लास स्टडी करणार, बघूया लक्षात राहिले का कोणता क्लास? आपण कोणता क्लास स्टडी करणार? अग्नाथामध्ये जॉज नाहीये, त्यांचा माउथ एकदम सर्क्युलर शेपचं असतं, सो त्या क्लासला काय म्हणायचं? नो, रॉंग। तुझ्या पायसेस इट कम्स अंडर दी ग्नाथोस्टोमाटा, त्यांना जॉज असतात। येस, व्हेरी गुड, येस, इट इज सायक्लोस्टोमाटा, गुड। ऋतुजाने सुद्धा करेक्ट आन्सर सांगितले, सायक्लोस्टोमाटा त्याला म्हटलं जातं। नेक्स्ट बघा, ग्नाथोस्टोमाटा जो आहे तो पुढे 2 सुपर क्लास मध्ये डिवाइड होतो। ग्नाथोस्टोमाटा 2 सुपर क्लास मध्ये, कुठले 2 सुपर क्लास? व्हेरी गुड, एक आहे पायसेस आणि दुसरा सुपर क्लास आहे टेट्रापोडा। पायसेस आणि टेट्रापोडा या 2 सुपर क्लास मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे। पायसेस म्हणजे फिश, टेट्रापोडा म्हणजे ज्यांना 4 लिम्स आहेत। मग सांगा पायसेसचे 2 क्लास कोणते? पायसेसचे 2 क्लास,
येस, एक आहे कॉन्ड्रिक थाईज आणि दुसरा आहे ऑस्टिक थाईज. व्हेरी गुड. कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्टिक थाईज हे पायसेसचे दोन क्लास आहेत. आणि जर तुम्ही हे बघा ग्नाथोस्टोमाटा सॉरी टेट्रापोडा, टेट्रापोडाचा सुपर क्लास आहे. त्याचे पुन्हा 4 क्लासेस आहेत. कुठले 4 क्लासेस? येस, एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमॅलिया. व्हेरी गुड. अनुष्का, ऋषभ, साक्षी, सायली ह्याच मुले आन्सर देत असतात. तुम्ही बाकीची मुलं काय आन्सर देतील सांगा बरं. सगळ्यांनी आन्सर द्यायचं आणि खूप चांगली गोष्ट आहे की मुली पटपट समजून घेत आहेत, लगेचच आन्सर देतात, म्हणजे त्यांना समजलेलं आहे. चांगलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटाची कॅरेक्टरिस्टिक मला वाटतं झालेली नाही. युरोकॉर्डेटाची कॅरेक्टरिस्टिक आपण स्टार्ट करतोय. सबफायलम युरोकॉर्डेटा. पटकन नोट करा. सबफायलम युरोकॉर्डेटा. ओके, आता युरोकॉर्डेट जे आहे आपण फर्स्ट केस लिहूया. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन लार्वल टेल. यांचा नोटोकॉर्ड जो आहे तो लार्वल टेल मध्ये प्रेझेंट असतो. सो बघा, आपण जेव्हा नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टरिस्टिक बघत होतो तेव्हा सांगायचो बायलॅटरल सिमेट्री, डिप्लोप्लास्टिक आहे, ट्रिप्लोप्लास्टिक आहे, सिलोमेट की असिलोमेट आहे किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता हे सगळं सांगायची गरज नाही, सगळं फिक्स आहे. सगळे इथून पुढचे ऑर्गॅनिझम ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, सगळे बायलॅटरली सिमेट्रिक आहेत, सगळे युसिलोमेट आहेत, सगळ्यांकडे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. सो बऱ्यापैकी हे वेल डेव्हलप ऑर्गॅनिझम आहेत इथून पुढचे. त्यामुळे ते जे जनरल कॅरेक्टर होते ते आता इथं सांगायची गरज पडत नाही. इथं आपल्याला फक्त युनिक फीचर बघायचे. सो पहिलं तुम्हाला सांगितलं की नोटोकॉर्डेट इज प्रेझेंट ओनली इन द लार्वल टेल. ओके, नेक्स्ट बघा अडल्ट बॉडी इज एनक्लोज्ड बाय लिदरी. हे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. अडल्ट बॉडी is covered by leathery taste or it is also known as tunic. Taste or tunic is made up of cellulose like material known as tunicine. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे युरोकॉर्डेटचा. त्यांच्या बॉडीवरती ट्युनिसिनचं कव्हरिंग असतं. जे ट्युनिसिन सेल्युलोज सारख्या मटेरियल पासून बनलेले लेदर आहे. जसं आपल्याला लेदर ॲनिमलचं आपल्याला जसं ॲपियर होतं तसं हे कव्हरिंग प्रेझेंट असतं. आणि ह्या ट्युनिसिनच्या कव्हरिंगला टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हटलं जातं. आणि टेस्ट किंवा ट्युनिकचं कव्हरिंग आहे म्हणून या फायलमला ड्यू टू कव्हरिंग of tunic they are also known as tunicata. यांना ट्युनिकॅटा असंही म्हटलं जातं कारण टेस्ट किंवा ट्युनिकचं कव्हरिंग यांच्या बॉडीवरती प्रेझेंट आहे. आणि हे जे टेस्ट किंवा ट्युनिक जे आहे ते सेल्युलोज सारख्या कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड पासून बनलेले ज्याला ट्युनिसिन असं म्हटलं जातं. सो ट्युनिसिनचं कव्हरिंग ट्युनिसिन हे एक मटेरियल आहे त्याच्यापासून बनलेलं कव्हरिंग प्रेझेंट आहे. त्या कव्हरिंगला टेस्ट किंवा ट्युनिक म्हटलं जातं. आणि टेस्ट किंवा ट्युनिक आहे म्हणून या फायलमला ट्युनिकॅटा असंही म्हणतात. ओके, नेक्स्ट बघा सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम बघा आता तुम्ही चार्ट केलेला असेल तुम्ही मला सांगणार आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सो तिथपर्यंत क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला एक दोनच फायलमध्ये पाहायला मिळते. बाकी सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम
सिस्टीम, काहींकडे सर्क्युलेटरी सिस्टीमच नाहीये, कोणाकडे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, कोणाकडे वॉटर कॅनल सिस्टीम आहे, हे आपण बघितलेले आहे. आता तुम्ही व्हर्टिब्रेट किंवा हे कॉर्डेट जेव्हा स्टडी करताय, तुम्हाला बऱ्यापैकी क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळणार. 1-2 फायलामध्ये फक्त 1-2 क्लासमध्ये फक्त तुम्हाला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळेल. सो इथं हे लक्षात ठेवायचे, युरोकॉर्डेट्स मध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. चला विसरलाय का, लक्षात घ्या, आपण बघूया. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट म्हणजे काय रे? डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय? नाही तुमच्या लक्षात, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय? मेटामॉर्फोसिस ऑब्झर्वेबल. ओके, or development occurs through the larval stage. Yes, that development is known as indirect development. So यांची डेव्हलपमेंट सुद्धा इनडायरेक्ट आहे, लार्वल स्टेज मधून डेव्हलपमेंट होते. नेक्स्ट रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस इज शोन बाय लार्वी. Retrogressive metamorphosis is shown by larvae. लार्वीचं मेटामॉर्फोसिस होतं म्हणजे काय? तर लार्वीचे डेव्हलपमेंट अडल्ट मध्ये होते. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? मेटामॉर्फोसिस म्हणतो. आणि आता इथं म्हटलेलं आहे की रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस म्हणजे खरं तर प्रोग्रेसिव्ह असतं, म्हणजे की लार्वी डेव्हलप होऊन हायली डेव्हलप अडल्ट जो आहे तो तयार होतो. पण इथं उलट होते, त्यांचा लार्वी डेव्हलप आहे म्हणायचा आणि अडल्ट जो आहे तो कमी डेव्हलप. बघा, लार्वीकडे यांच्या नोटोकॉड असतो आणि अडल्टकडे मात्र नोटोकॉड नसतो. सो उलट दिशेने डेव्हलपमेंट होते. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणण्याऐवजी ती अधोगतीकडे जाणार. रेट्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट हा लार्वी जो आहे तो दाखवतो. नेक्स्ट बघा, एक्सक्रीशन बाय न्यूरल ग्लॅंड. एक्सक्रीशन बाय न्यूरल ग्लॅंड. न्यूरल ग्लॅंड म्हणजे काय? तर त्यांचे जे गॅंगली आहेत तर त्या गॅंगलियांच्या जवळ त्यांचे जे नर्वस सिस्टीम आहे त्याच्या जवळ एक ग्लॅंड पाहायला मिळते, तिला न्यूरल ग्लॅंड म्हटलं जातं. साधारण आपल्याकडे पिट्युटरी ग्लॅंड पाहायला मिळते, तर त्या ग्लॅंड सारखी ही ग्लॅंड त्यांच्यामध्ये पाहायला मिळते, जिला न्यूरल ग्लॅंड असं म्हटलं जातं. सो युरोकॉर्डेटचे सगळे कॅरेक्टर तुमच्या समोर आहेत. एक कॅरेक्टर तुमचं लर्न आहे की युरोकॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड फक्त लार्वीच्या टेलमध्ये असतो. सेकंड तुम्हाला सांगितलं की त्यांची बॉडी टेस्ट किंवा ट्युनिकनी कव्हर केलेली आहे. टेस्ट किंवा ट्युनिक जे आहे ते ट्युनिसिन नावाच्या मटेरियल पासून बनलेले आहे आणि या ट्युनिकचं कव्हरिंग आहे म्हणून यांना ट्युनिकॅटा असं म्हटलं जातं. हे तिन्ही पॉइंट रिलेटेड आहेत एकमेकांशी. नेक्स्ट सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईपची आहे. डेव्हलपमेंट जी आहे ती इनडायरेक्ट आहे, लार्वल स्टेजमधून डेव्हलपमेंट होते. डेव्हलपमेंट रेट्रोग्रेसिव्ह आहे म्हणजे लार्वी अडल्टपेक्षा जास्त डेव्हलप आहे. लार्वीची डेव्हलपमेंट होऊन जो अडल्ट तयार होणार आहे तो लार्वी एवढा डेव्हलप नाही. आणि लास्ट आहे एक्सक्रीशन बाय न्यूरल ग्लॅंड. एक्सक्रीशनसाठी यांच्याकडे न्यूरल ग्लॅंड जे आहे ते प्रेझेंट आहे. सो दिस इज अबाउट दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ युरोकॉर्डेटा. पटकन नोट करा. ओके, कंप्लीट. अजून एक पॉइंट तुम्हाला इथे नोट करायचा आहे ते म्हणजे याचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आणि अजून एक कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे की जे ऑर्गॅनिझम आहे युरोकॉर्डेट अँड सेफॅलोकॉर्डेट म्हणजेच प्रोटोकॉर्डेट.
आणि या आधीचे आपल्याला 2-3 फायलम माहिती आहेत जे एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत. पटकन नावं सांगा की आधी नॉन कॉर्डेट मध्ये कुठले 3 फायलम आपण एक्सक्लुझिव्हली मरीन शिकलो. व्हेरी गुड. टिनोप्लॅनाइट इज एक्झाम्पल. रोहन इट इज कोणी सांगितलं? पोरिफेरा. रोहन पोरिफेरा एक्सक्लुझिव्हली मराईन नाही. एक फ्रेश वॉटर स्पंज पण तुम्हाला दिले की काही फ्रेश वॉटर मध्ये पण पाहायला मिळतात. अनुष्का व्हेरी गुड. इकायनोडर्माटाइट इज करेक्ट आन्सर. टिनोफोरा येस. टिनोफोरा it is exclusively marine. Echinodermatite is also exclusively marine and very good ऋतुजा. Hemichordate. Hemichordate are also exclusively marine. So non-chordate मध्ये हे 3च फायलम आहेत जे exclusively marine आहेत. सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं, हे लर्नच करायचं. तिसरा फायलम टिनोफोरा, त्यानंतर सेकंड लास्ट फायलम इकायनोडर्माटा आणि लास्ट फायलम हेमिकॉर्डेटा. हे जे आहेत हे सगळे एक्सक्लुझिव्हली मराईन आहेत. आणि आता कॉर्डेट्स मध्ये तुम्ही बघाल तर युरोकॉर्डेट आणि सेफॅलोकॉर्डेट हे दोन्ही एक्सक्लुझिव्हली मराईन, फक्त मरीन वॉटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेक्स्ट यांचे एक्झाम्पल बघा. युरोकॉर्डेटचे एक्झाम्पल डॉलिओलम, ऍसिडिया, साल्पा, हर्डमॅनिया. फॉर एक्झाम्पल डॉलिओलम, ऍसिडिया, साल्पा, हर्डमॅनिया. ओके, हे जे एक्झाम्पल आहेत ते मेनली युरोकॉर्डेट्स मध्ये इन्क्लूड होतात. सगळ्यांनी हा नोट करून घ्या एक्झाम्पल व्यवस्थित. काय काय एक्झाम्पल सांगितले बघा. ऍसिडिया, साल्पा, डोलिओलम, हर्डमॅनिया ज्याला सी स्क्वायर असंही म्हटलं जातं, आणि पायरोसोमा हा एक आहे कॉलोनियल बायोल्युमिनेसंट फॉर्म आहे पायरोसोमा, जो याच्यामध्ये येतो आणि तो बायोल्युमिनेसंट सुद्धा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज पायरोसोमा which is also bioluminescent. सांगा बरं बायोल्युमिनेसंट म्हणजे काय? बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय? शशांक नाहीये का आज प्रेझेंट लेक्चरला? रोहन, सुबोध, तुम्ही आन्सर देत नाही आज. बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय असतं? Yes, Sakshi, very correct. Ability to emit the light. तुझ्या yes. हां, तर जे ऑर्गॅनिझम लाईट एमिट करतात त्यांना आपण बायोल्युमिनेसंट ऑर्गॅनिझम म्हणतो. तर युरोकॉर्डेटामध्ये पायरोसोमा हा इन्क्लूड होतोय जो लाईट एमिट करू शकतो. सो दिस इज अबाउट द एक्झाम्पल अँड वी हॅव कंप्लीटेड हियर युरोकॉर्डेट. युरोकॉर्डेट आपले कंप्लीट झालेले आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत आपण सेफॅलोकॉर्डेट. सो नेक्स्ट बघा सेफॅलोकॉर्डेटा. एक कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती आहे नोटोकॉर्डचं, तर ते तुम्ही नोट करू शकता. फक्त नोट करा. Okay, next phylum is the Cephalochordata. Cephalochordataची characteristic बघा. Notochord extend from head to tail. हेड पासून टेल पर्यंत notochord जो आहे तो एक्सटेंड होतो. नेक्स्ट notochord persists throughout the life. युरोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड फक्त लार्वल स्टेजमध्ये, इथे मात्र याचा नोटोकॉर्ड थ्रूआउट द लाईफ यांच्याकडे प्रेझेंट असतो. सो नोटोकॉर्ड परसिस्ट थ्रूआउट द लाईफ. ओके, यानंतर नेक्स्ट बघा. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इज कंप्लीट. Next, pharynx is perforated by numerous gill slits. Pharynx is perforated by numerous gill slits.
फॅरिंग्स रिजन माहिती आहे का सगळ्यांना? फॅरिंग्स म्हणजे काय माहिती आहे? म्हणजे थ्रोटचा रिजन. ओके, तर त्या रिजन मध्ये त्यांना बरेच गिल स्लिट जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो फॅरिंग्स इज परफोरेटेड बाय गिल स्लिट. सर्क्युलेटरी सिस्टम इज क्लोज्ड विदाउट हार्ट. Circulatory system is closed without heart. Circulatory system closed टाइपचे पण यांच्याकडे हार्ट नाहीये. नेक्स्ट बघा, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. न्यूरोकॉर्टेक्स मध्ये सुद्धा इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होते. तिथे लार्वा स्टेज सुद्धा इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. रेस्पिरेशन थ्रू जनरल बॉडी सरफेस. एक्सक्रीशन बाय प्रोटोनेफ्रिडिया. तुम्ही मला सांगा, आपण प्रोटोनेफ्रिडिया या आधी कोणत्या फायलम मध्ये शिकलो? कोणत्या फायलमचा हा रेस्पिरेटरी ऑर्गन आहे? एस कोणत्या फायलम मध्ये आपल्याला प्रोटोनेफ्रिडिया पाहायला मिळणार? कोण सांगणार? आपण प्लॅटिहेल्मिन्थस मध्ये स्टडी केले, ज्याला फ्लेम सेल किंवा सोलॅनोसाइट म्हटलं जातं. एकदा चेक करा आधीचे फायलम. सो प्रोटोनेफ्रिडिया शक्यतो नॉन कॉर्डेट मध्ये पाहायला मिळतात. क्वेश्चन असा विचारला जातो की असा कुठला कॉर्डेट आहे ज्या कॉर्डेटकडे प्रोटोनेफ्रिडिया हा एक्सक्रीटरी ऑर्गन आहे. ओके, सो याच्यावरती बऱ्याचदा कॉर्डेट मध्ये आपल्याला पटकन लक्षात येत नाही, नॉन कॉर्डेट्स मध्ये लक्षात येतं. सो कॉर्डेट्स मध्ये प्रोटोनेफ्रिडिया किंवा सोलॅनोसाइट जे आहे हा एक्सक्रीटरी ऑर्गन आहे. पॉइंट एकदा रिवाइज करूया आपण. सेफॅलोकॉर्डेट मध्ये नोटोकॉर्ड एंटायर बॉडी मध्ये प्रेझेंट असतो आणि थ्रूआउट द लाईफ असतो. हे दोन्ही पॉइंट आपण आधी बघितलेले आहेत. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट कंप्लीट आहे, दोन सेपरेट ओपनिंग माउथ आणि एनस. फॅरिंक्स इज परफोरेटेड बाय न्यूमरस गिल स्लिट. फॅरिंजियल रिजन मध्ये यांना बऱ्याच गिल स्लिट असतात. नंबर दिलेला नाही, पण सायक्लोस्टोमाटा पासून, सायक्लोस्टोमाटा मध्ये गिल्स आहेत. कॉन्ड्रिक्टाइस आणि ऑस्टिक्टाइस यांच्याकडेही गिल्स आहेत. तिथं आपल्याला नंबर लक्षात ठेवायचा आहे. इथं फक्त सांगितलेले आहे न्यूमरस गिल स्लिट. सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज टाइपची आहे पण हार्ट नाहीये. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. पेअर्ड अपेंडेजेस, आपल्याकडे पेअर्ड अपेंड, दोन हात दोन पाय असं पेअर्ड अपेंडेजेस. यांच्याकडे मात्र पेअर्ड अपेंडेजेस नसतात, पण मेडियन पोझिशनला एक फिन प्रेझेंट असते जी त्यांना लोकोमोशनला हेल्प करते. आणि एक्सक्रीशनसाठी प्रोटोनेफ्रिडिया किंवा फ्लेम सेल जे आहेत ते प्रेझेंट आहेत. ओके, लिहिण्याचा बघा सगळ्यांनी पॉइंट. एक्झाम्पल एकच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल ब्रँकिओसोमा किंवा यालाच एम्फिऑक्सस और लॅन्सलेट असं म्हणतात. लॅन्सलेट म्हणण्याचं कारण दोन्ही एंड जे आहेत ते पॉइंटेड आहेत त्याचे, आणि याला लॅन्सलेट असे म्हटलं जातं. लेन्स सारखे त्याचे पॉइंटेड एंड्स असतात म्हणून. सो सगळे पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ब्रँकिओस्टोमा किंवा एम्फिऑक्सस आणि लॅन्सलेट असंही त्याला म्हटलं जातं. हे एकच एक्झाम्पल सेफॅलोकॉर्डेट मध्ये दिलेलं आहे. सो सेफॅलोकॉर्डेटचे कॅरेक्टरिस्टिक बऱ्यापैकी झाले. डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्यासारखे कॅरेक्टर आहे बघा, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती क्लोज टाईपची, फक्त यांच्याकडे हार्ट नाही. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे आणि फॅरिंजियल रिजन मध्ये गिल स्लिट असतात. एक्सक्रीशनसाठी प्रोटोनेफ्रिडिया आहे. पेअर्ड अपेंडेजेस नाही, त्याऐवजी मेडियन फिन जी आहे ती प्रेझेंट असते.
ओके, समजले का सगळ्यांना कॅरेक्टर सांगा. एक्झाम्पल दिसत नाहीये, ठीक आहे, मी वरती लिहिते एक्झाम्पल. हे लिहून झालं असेल सगळ्यांचं. एकच एक्झाम्पल आहे, ब्रॅकिओसोमा or it is also known as Amphioxus or Lancelet.